नमस्कार मित्रांनो, गणेश कवने या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आपण SSC चे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर पाहतोय। तर त्याच्यामधला हा पुढचा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपण रिझनिंगचा पार्ट बघणार आहे, म्हणजे बुद्धिमत्ता। तर बुद्धिमत्तेचे आपण जेवढे काही क्वेश्चन आहे ते पेपरला पडलेले ते सगळे आपण इथं बघणार आहे। ठीक आहे, आता जनरली 20 क्वेश्चन आहे, पण त्यापैकी आपण इथे 16 ते 17 क्वेश्चन बघणार आहे, कारण 3 क्वेश्चन हे तुमचे डायग्राम मध्ये। ठीक आहे, तर डायग्राम सध्या काही आपल्याकडे एडिटर नसल्यामुळे डायग्रामचं काही मी इथे घेतलेलं नाही, पण जे तुमचे बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते सगळे कव्हर केलेले। जसं की बघा, पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया आपण। तर पहिला प्रश्न पहा, का पहिले अक्षर समूह जसे दुसऱ्याशी संबंधित आहे, तिसरे अक्षर समूह जसे चौथ्याशी संबंधित आहे, तर पाचवे अक्षर समूह खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे? हा प्रश्न SSC ला 100% एक क्वेश्चन येतो, म्हणजे येतोच। ठीक आहे, तर याची आपल्याला भरपूर सारी प्रॅक्टिस करून ठेवायची आहे। याच्यावर 100% प्रश्न येतो म्हणजे येतोच। तुम्हाला मी अजून पुढे चालून दाखवणार आहे का कोणत्या घटकावर 100% प्रश्न येतात। ठीक आहे, मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला काहीतरी लॉजिक आहे, मग ते लॉजिक ओळखायचं आहे आणि त्या लॉजिक नुसार आपल्याला याची मांडणी करायची आहे। जसं की तुम्हाला सांगितलं का UCE त्याचा संबंध FEX सोबत आहे, त्यानंतर PGS चा संबंध TIS सोबत आहे आणि HKR चा संबंध कशाशी आहे? ठीक आहे, मग आता मी काय करतो माहिती का, आधी लिहून घेतो UC आणि E याचा जो काही संबंध आहे तो आहे माझा F, त्याच्यानंतर काय आहे, त्यानंतर E, त्याच्यानंतर काय आहे X। ठीक आहे, मग आता जर तुम्ही ABCD काढली किंवा तुम्हाला ABCD माहित असेल, तर बऱ्याच जणांना ABCD माहित असणार आहे। मी तर काढतो बघा, A B C D E F G H I J K L आणि M। आता M पासून परत रिव्हर्स आपल्याला जायचंय। आता हे जे सगळं कच्चं काम आहे तुम्ही ते ऑलरेडी करून ठेवणार आहे पेपर सुरू व्हायच्या अगोदर किंवा पेपर सुरू झाल्यानंतर एका मिनिटामध्ये। ठीक आहे, त्याच्यानंतर N O P Q R S T U V W X Y आणि काय Z आहे। मग आता U चा संबंध F शी आहे का, तर तुम्हाला पाहायचं आहे का U चा संबंध F शी आहे का, आहे। समजा असं जर तुम्ही चेक केलं, पण आपल्याला पुढे समजतंय का जसं की U चा संबंध F शी आहे, जर तुम्ही असं चेक केलं तर आपले शक्य होतंय। पण जर समजा तुम्ही C चा संबंध E शी लागतोय का, तर C चा संबंध आता पहा C इथे आहे आणि E इथे, बरोबर आहे का नाही? म्हणजे E आहे हा C च्या पुढे 2 घर आहे। ठीक आहे, मग असा काही संबंध लागत नाहीये, मग कसा संबंध लागणार आहे तो पहा। आता तुम्हाला प्रत्येक गोष्ट करून दाखवली जाईल, त्याच्यानंतर काय होणार आहे तुम्हाला त्या गोष्टी समजणार आहे। ठीक आहे, मग आता बघा काय ते लॉजिक। जसं की बघा, मी लॉजिक काय लावलंय तुम्ही समजून घ्या। आता आता पहा तिरका लॉजिक आहे पहा, जसं की U आणि X मध्ये काय आहे, तर मला समजतं का U च्या पुढे X 3 नंबरला आहे, बरोबर आहे का नाही? U च्या पुढे X काय आहे 3 नंबरला आहे, म्हणून मी लिहिले +3। किती लिहिले +3। त्याच्यानंतर पहा E आणि F मध्ये, आता तुम्ही म्हणता सर E आणि F मध्ये काय लॉजिक आहे? आता पहा E आणि F मध्ये F हा E च्या पुढे 1 घर आहे, F काय E च्या पुढे 1 घर आहे म्हणून +1। आणि C आणि E मध्ये काय आहे, तर C आणि E मध्ये 2 घरांचा अंतर म्हणून इथं +2। म्हणजे थोडक्यात सांगायचं मला काय, तर मी पुन्हा परत जर लिहिलं थोडंसं मोठं अक्षर काढतो म्हणजे तुम्हाला समजेल। जसं की मी इथं काय आहे U C आणि E आहे, आणि नंतर त्याच्यानंतर काय आहे F E आणि X, तर संबंध काय आहे, तर संबंध असा आहे पहा, पण कसा आहे +3 +2 आणि +1 घर आहे। जसं की U नंतर +3 घर म्हणजे पुढे 3 घर X आहे, C नंतर पुढे 2 घर E आहे, आणि E नंतर पुढे 1 घर काय आहे F च आहे। सेम इथं लागू होतं का पहा, जसं की बघा आता काय इथं P G आणि S, पुढे काय आहे T I आणि काय आहे S। सेम P नंतर 3 घर पुढे काय पाहिजे तुम्हाला, S पाहिजे, आहे का? 1 2 3, हा 3 घर आहे पुढे। त्याच्यानंतर G नंतर 2 घर I पाहिजे, तर G नंतर 2 घर I आहे का, तर 1 2 2 घर आहे। त्याच्यानंतर S नंतर T 1 घर पुढे आहे का, तर S नंतर T 1 घर पुढे आहे। म्हणजे हे जे काही लॉजिक आहे ते इथे पण सेम आहे आणि इथे पण सेम आहे। मग साहजिकच आहे आपल्याला जे काही लॉजिक लागणार आहे तर काय आहे H पुढे काय आहे तुमच्याकडे K, नंतर काय आहे R। आता काय करणार तुम्ही, H पासून 3 घर पुढे जाणार आहे, बरोबर आहे का नाही? मग H पासून 3 घर पुढे जर गेले तुम्ही 1 2 3,
म्हणजे इथे येणार तुमचा के. त्याच्यानंतर तुम्हाला के नंतर 2 घरं पुढे जायचे, तर के नंतर 2 घरं तुम्ही पुढे गेल्यानंतर 1 2 म्हणजे येणार इथं यम. आणि आर नंतर तुम्हाला 1 घर पुढे जायचंय, आर नंतर 1 घर पुढे असणार आहे यस. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, तर याचं उत्तर असणार आहे यस यम के. पहा तुमचा ऑप्शन नंबर 2. आता ही प्रॅक्टिसचा भाग आहे, लॉजिक ओळखता आला पाहिजे, असे भरपूर तुम्हाला प्रश्न असतात. याचं उत्तर काय आहे यस यम आणि के. ठीक आहे, समजलं असेल तर आपण पुढच्या प्रश्नाला सुरुवात करू. जसं की बघा आता पहा इथं सगळ्यात सोपे आहे, पण याला तुम्हाला सहसंबंधावर प्रश्न आहे. तर हे सहसंबंध तुमचे थोडेफार जनरल नॉलेजवर आधारित असतात, थोडेफार तुमचे गणितावर आधारित असतात. आता हा तुमचा जनरल नॉलेजवर आधारित प्रश्न आहे. ठीक आहे, तुम्हाला काय सांगितलं का, जसं पहिला संबंध अक्षर समूह दुसऱ्याशी संबंधित आहे, तिसरा अक्षर समूह कशाशी संबंधित असणार आहे. मग तुम्हाला माहिती आहे का इथं बालरोग तज्ञ आहे आणि इथं लहान मुले, तर इथं त्वचा रोग तज्ञ आहे. इथं पहा त्वचा खाली एकच ऑप्शन त्वचा. आता पहा जे काही त्वचा संबंधित आजार असतात आणि त्याचा जो डॉक्टर असतो त्याला आपण त्वचा रोग तज्ञ म्हणतो. ठीक आहे, जो काही त्वचा संबंधित आजार असतात आणि त्याचा जो काही स्पेशलिस्ट असतो डॉक्टर त्याला आपण काय म्हणतो त्वचा रोग तज्ञ म्हणतो. तसंच जे काही लहान मुले असतात आणि लहान मुलांच्या संबंधित जे काही आजार असतात त्याला आपण म्हणतो बालरोग तज्ञ. काय म्हणतो बालरोग तज्ञ. मग इथं हाडे तर काय येणार नाही, झाडे येणार नाही, पाय येणार नाही, तुमचं एकच आहे ऑप्शन चौथा त्वचा. सगळ्यात सोपा प्रश्न होता, कोणला पण जो म्हणतो 1 मार्क तसा पण तुम्हाला मिळेल 1 क्वेश्चनचा. आता पुढे पहा तुम्हाला सांगितलं का मंथला कसं लिहिलंय 14 12 13 आणि 719 असं लिहिलंय मंथला. त्याचप्रमाणे तुम्हाला काय सांगितलंय का इयरला कसं लिहिलंय 22 22 69. तर वीकला कसं लिहिणार, तर वीक हा शब्द कसा लिहिणार तुम्ही. तर आता पहा तुम्हाला परत एबीसीडी काढायची, जसं की मी परत काढतो. आता प्रत्येक वेळेस आपल्याला काढावंच लागणार आहे ABCD ई नंतर एफ नंतर जी एच आय जे के एल एम नंतर एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. आणि तुम्हाला काय करायचे, तुम्हाला त्याचे क्रमांक पण द्यायचे. काय करायचे तुम्हाला क्रमांक द्यायचे. जसं की बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. पेपरला एकदाच लिहायचंय कारण याच्यावर नाही का 2-3 क्वेश्चन असतात. आता मला प्रत्येक एक्सप्लेन करावं लागतं, मग मला परत सारखं लिहावं लागतंय. तुम्ही याला काही गोष्टी लक्षात पण ठेवू शकता, जसं की काय लक्षात ठेवायचं ते पण सांगतो. ठीक आहे, हे झाले आपले 26 अक्षर. आता काय दिसतंय का मंथ MONTH. हा जो काही मंथ आहे हा कसा लिहिलेला आहे 14 त्याच्यानंतर 12 नंतर 13 नंतर काय 719. तर तुमच्या लक्षात येईल का पहा याची जी काही कोडिंग आहे तर ती अशी तिरकी वगैरे नाहीये. तर याची कोडिंग काय आहे, तर यम काय आहे तसा पाहायला गेलं तर यम हा इथं 13 नंबरला आहे. पण यमच्या पुढचं जे अक्षर आहे ते त्याचं कोड म्हणून वापरलंय. जसं की यमच्या पुढे काय आहे एन आहे आणि यांचा अक्षर काय आहे सॉरी यांचा कोड काय आहे किंवा यांचा क्रमांक किती आहे 14 आहे. तो तुम्हाला तिथं वापरला पहा यम 14. त्याच्यानंतर ओ 12 पहा ओच्या पुढे काय एल आहे आणि एल किती नंबरला आहे 12 नंबरला आहे. म्हणजे ओचा क्रमांक किती आला किंवा ओचा कोड काय आला 12 आला. सेम एनचा किती आहे 13 आहे. आता पहा एमच्या पुढे एन आहे, एनच्या पुढे एम आहे. एम एनची काही जी काही संख्या आहे ती किती येणार तुमचा कोड 13. त्यानंतर टी 7 आहे, टीच्या पुढे जी आहे पहा तो किती नंबरला आहे 7 नंबरला आहे म्हणून 7 आला. आणि एचच्या पुढे कोण आहे तर एचच्या पुढे एस आहे तो किती नंबरला आहे 19 नंबरला आहे म्हणून तो कोड आला. आता ही आपल्याला कोडिंग व्यवस्थित समजली. मग आता तुम्हाला सांगितलं काय आता इयर पण तसंच आहे पहा इयर काय आहे तसंच आहे. वायच्या पुढे काय आहे 2 नंबरला बी आहे तर वायला 2 आलाय. मग आता मला एक कळलं का ही कोडिंग अशी तर वीक लिहायचं आहे तुम्हाला. तर मग वीक ची कोडिंग काय यायला पाहिजे तर डब्ल्यूच्या पुढचं अक्षर पहा कोण आहे तर डब्ल्यूच्या पुढचं अक्षर डी आहे. डब्ल्यूच्या पुढचं अक्षर काय आहे डी आहे. किती नंबरला आहे 4 नंबरला आहे. त्याच्यानंतर ईच्या पुढे अक्षर कोणतं आहे तुम्ही म्हणा सर ईच्या पुढे अक्षर व्ही आहे. किती नंबरला आहे 22 नंबरला आहे तर मग 22. परत ईच्या पुढे काय आहे व्ही आहे किती नंबरला आहे 22 नंबरला आहे. केच्या पुढे कोण आहे तुम्ही म्हणा सर केच्या पुढे पी आहे. पी किती नंबरला आहे 16 नंबरला आहे तिथं लिहिला 16. म्हणजे तुमचं जे काही वीक या शब्दाची जी काही कोडिंग होती सांकेतिक शब्द होता किंवा सांकेतिक अक्षर आहे
तर ते काय असणार आहे तुमचं 42, 22, 216. 42, 22, 216 हे तुमचं काय उत्तर आहे. ठीक आहे, तर हे असं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पुढे पहा. हा, तर पुढे थोडीशी आपली SSC-GDची मॅथची काही बॅच चालू आहे. ती बॅच मध्ये तुम्हाला SSC-GDचं जे काही गणित आहे ते संपूर्ण खोलवर आणि महत्वाचं म्हणजे जे पेपरला प्रश्न कोणत्या एरियावर पडतात ते सगळं इथं सांगितलं जाईल. ठीक आहे, कारण हे सगळं क्वेश्चन पेपर अनालिसिस करून आणि स्वतः मी बऱ्याच वेळा CGL चे पेपर दिले असल्यामुळं काय होतंय मला या गोष्टीचा थोडासा चांगली माहिती आहे का कोणत्या एरियावर जास्त प्रश्न पडतात. ठीक आहे, जसं की पुढे पहा. आता पहा, खालील शब्दांचा इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे क्रम लावा. आता तुम्हाला इंग्लिश जी काही डिक्शनरी आहे त्याच्यानुसार आपल्याला काय करायचे क्रम लावायचे. हा पण एक सगळ्यात सोपा प्रश्न आहे, पण तरी पण बऱ्याच विद्यार्थ्यांना काही माहित नसतं. जसं की ABCD नंतर A नंतर B येतो, B नंतर C येतो, C नंतर D येतो. हे क्रमाने फक्त पाहिजे आपल्याला. तर इथं कसं चेक करायचं पहा. तर इथं पहिलं अक्षर सेम आहे, दुसरे अक्षर पण सेम आहे, म्हणजे पहिले दोन अक्षर सेम सेम चेक करायचीच गरज नाही जोपर्यंत सेम सेम आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मला सांगा NA नंतर NA, BA, UA आणि CA. मग NA त्याच्यानंतर कोण आहे तुमचा VA, त्याच्यानंतर तुमचा UA, CA, इथं पण N होता. तर याच्यामध्ये इंग्रजी अक्षरामध्ये कोण आधी येतं म्हणजे कोण लवकर येतं. तुम्ही म्हणा सर A येतो, नंतर B येतो, नंतर C येतो, मग C येतो. तर मग C कुठे दिसतोय पहिल्यांदा, तर पहा C इथं दिसतो तुम्हाला पहिल्यांदा, इथं C दिसतोय, म्हणजे पहिलं अक्षर 5 नंबरचं येणार आहे. आता पहिले जर आपण ऑप्शन पाहिले तर 5, 5, 5, इथं 1 आहे, हे ऑप्शन येणार नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर C कट झाला. आता जर मी तुम्हाला म्हणलं का आता कोण येतं इंग्रजी अक्षर मालिकेत, तुम्ही म्हणणार सर का आता ABCD जर आहे म्हणत गेलो तर नंतर N येतो. मग आता N चे किती अक्षर आहे, 2 अक्षर आहे. कोणते कोणते 2 आहे, तर पहा इथं N आहे, इथं N आहे. मग आता थोडक्यात N ला कट करा. आता N च्या पुढे चेक करा, इथं काय E आहे आणि इथं काय G आहे. मग E आणि G. मग आता तुम्हाला म्हणलं का पहा आता आपल्याला माहिती आहे का N चा अक्षर येणार आहे, काय येणार आहे N चा अक्षर येणार आहे, पण त्यातल्या त्यात 2 N आहे, म्हणजे एक 2 वेळा N आला आहे. मग त्याच्यामध्ये कोणतं अक्षर पहिलं घ्यायचं हे महत्वाचं आहे. मग त्याच्या पुढचं अक्षर आपल्याला चेक करायचं आहे. मग E आधी येतो का G आधी येतो, तुम्ही म्हणा सर E आधी येतो. E आधी येतो तर ते काय असणार, दुसरं अक्षर आपलं लोनली असणार आहे, मग 2 असणार आहे, म्हणजे सॉरी म्हणजे काय असणार आपल्याला पहिलं 5 आहे. एक लक्षात आलं आपल्याला, पहिली सिक्वेन्स काय 5 ची आहे, नंतर काय राहिली 1 ची आहे. मग आता ऑप्शन जर पाहायला गेलं तर इथं 5 1 आहे, इथं 5 1 आहे, इथं काय 5 1 नाही, तर हा ऑप्शन गेला. तुम्ही सगळं चेक करून पाहू शकतो. आता त्याच्यानंतर काय येणार आहे, दुसरं अक्षर येणार आहे. का बरं, कारण आधी हा N घ्यायचा होता आपल्याला, हा N घेतला, नंतर 2 N होते त्याच्यापैकी नंतर हा N येणार आहे. मग हा N किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे, तिथे लिहिले मी 2. आता किती अक्षर गेले, तर पहा इथं सेम सेमच चाललंय, फक्त शेवटचं म्हणजे चौथं आणि तिसरं आणि तिकडं तिसरं आणि चौथं आहे. बरं ठीक आहे, आता आपण सगळं चेक करू. मग आता N संपला. आता मला सांगा U आणि V मध्ये कोण येणार आहे, तुम्हाला सर OPQRST, U आधी येतो नंतर V येतो. मग U वाला आधी घ्या, U वाला म्हणजे कोणता, चौथा घ्या. मग आधी चौथा घ्या, राहिला कोणता आता तिसरा. तर तुमचा ऑप्शन काय आहे, सॉरी तुमचा ऑप्शन नंबर पहिलं आहे. ठीक आहे, तर तुमचं उत्तर काय आहे, पहिलं बरोबर आहे. ठीक आहे, सॉरी तुमचं उत्तर काय आहे आता पहिलं बरोबर आहे. मग आता यानुसार आपल्याला करायचंय, हे सगळ्यात सोपं प्रश्न आहे, हे चेक करायला पण काही जास्त वेळ लागत नाही, हार्डली 30 सेकंदाचा प्रश्न आहे. ठीक आहे, जसं की नेक्स्ट एक्झाम्पल पहा. आता पहा 6 व्यक्ती, आता याच्यावर हमखास प्रश्न येतो आणि हे आपल्याला समजलं पाहिजे. काय सांगितलं तुम्हाला, 6 व्यक्ती आहे. बरं 6 व्यक्ती आहे, कशा बसल्या, तर त्या बसलेल्या आहेत टेबला भोवती केंद्राकडे तोंड करून बसल्या आहेत. मग आता एक वर्तुळाकार टेबल काढला मी, त्याच्यानंतर 6 व्यक्ती काढल्या, 1 2 3 4 5 6. ठीक आहे, पुढे काय सांगितलंय, S R च्या डाव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर बसली आहे. S काय R च्या, मला आता R कुठेतरी ठेवावं लागेल, तर मी इथे ठेवला R. आता R च्या डाव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर. आता R ची उजवी बाजू ही आहे आणि R ची डावी बाजू ही आहे, कारण काय आहे केंद्राकडे तोंड आहे. ठीक आहे, मग केंद्राकडे तोंड असेल तर जसं की मी उभा आहे तर माझी उजवी बाजू ही आहे आणि डावी बाजू ही आहे, तर काय आहे R च्या डावीकडे तिसऱ्या क्रमांकावर, पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक कोण आहे, S बसलेली आहे. बरं S लिहिला. पुढे काय सांगितलंय, P R च्या उजवीकडे ठीक शेजारी, ठीक म्हणजे एकदम लगतच. पहा मग आता P R च्या उजवीकडे ठीक शेजारी. आता R इथं आहे, R च्या ठीक पुढे आहे P उजवीकडे आहे, मग इथं असणार आहे P शेजारी. पुढे काय सांगितलं तुम्हाला, आणि D च्या डावीकडून ठीक शेजारी बसते कोण, P. P काय आहे R च्या उजवीकडून ठीक शेजारी आणि D च्या डावीकडून ठीक शेजारी.
मग आता आरच्या उजवीकडून झालंय, मग मला आता इथं बसलेलं आहे, आता इथं एकच घर शिल्लक आहे, इथं कोण असणार आहे? मग साहजिक डी असणार आहे. कारण जर डी इथं मी ठेवला, जर मी डी इथं जर ठेवला तर डीच्या डावीकडून कोण होणार आहे? पी होणार आहे. जसं की वाक्यामध्ये सांगितलंय, प्रश्नामध्ये सांगितलंय, ही कंडिशन काय होते आपली? सॅटिस्फाईड होते. बरं, पुढे काय सांगितलंय? एम आरच्या डावीकडून ठीक शेजारी बसली आहे. बरं, आरच्या डावीकडून कोण आहे? एम बसलेली, ठेवली एम. आता के एसच्या ठीक उजवीकडून शेजारी बसली आहे. आता कोण सांगितलंय? के एसच्या ठीक उजवीकडून शेजारी. मग आता एसचं तोंड इकडे आहे, तर एसची उजवी बाजू ही आहे आणि एसच्या उजवीकडून कोण आहे? के बसलेली आहे. पहा, के एसच्या उजवीकडून शेजारी, ठीक उजवीकडून शेजारी आणि एमच्या ठीक डावीकडून. पहा, एमच्या ठीक डावीकडून, म्हणजे ही पण कंडिशन काय होते? सॅटिस्फाईड होते. आता पुढे काय सांगितलंय? के आणि डीच्या ठीक शेजारी कोण बसले आहे. आता काय सांगितलं तुम्हाला? के आणि डीच्या शेजारी ठीक कोण बसले आहे? इथं तुमचा के आहे, इथे तुमचा डी आहे, त्याच्या ठीक शेजारी कोण बसलंय? त्याच्या ठीक शेजारी तुमचा यस बसले. म्हणजे तुमची पहिलंच उत्तर आहे इथं काय आहे? यस बसले. हे लक्षात घ्या, ही पण खूप सोपी सिटिंग अरेंजमेंट. ठीक आहे, खूप सोपे सोपे प्रश्न असतात, मांडता आले पाहिजे. पहिले काय व्हायचं? हिंदीमध्ये पेपर असायचे आणि इंग्लिशमध्ये पेपर असायचे. आता आपल्या महाराष्ट्रीयन मुलांचं काय व्हायचं? एक तर इंग्लिशचा प्रॉब्लेम राहायचा, त्याच्यानंतर हिंदी राहायचं. तर हिंदीमध्ये सहसंबंध लवकर लक्षात येत नसायचे, कारण की हिंदीचे सहसंबंध आपले मराठी शब्द आणि त्यांचे शब्द थोडेसे हिंदीचे थोडेसे वेगळे. त्याच्यानंतर बाया दाया, आपल्याला बऱ्याच वेळा विचार करायचा नेमकं हा बाया का हा दाया, हा दाया का हा बाया. त्याच्यामुळं बाय दाय पण कळत नव्हतं. ठीक आहे, बाय आणि दाय काही कळत नव्हतं, त्यामुळे थोडंसं आपल्याला प्रॉब्लेम यायचे. ठीक आहे, पण आता पेपर मराठीत असल्यामुळं तुमच्या या गोष्टी एकदम क्लिअर होणार आहे. पुढे घ्या. बरं, खालील समीकरणाला गणितीय पद्धतीने बरोबर करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांचा परस्पर बदल करावा लागेल. आता कोणत्या दोन चिन्हांचा परस्पर बदल करायचा आहे? तुम्हाला चिन्ह दिले हे, म्हणजे इथं तुमच्या डोक्यात एक आलं पाहिजे तर डावी बाजू बरोबर उजवी बाजू असते तर समीकरण काय होते? समीकरणाचा समतोल साधला जातो किंवा समीकरण ते बॅलन्स होतात. मग आता कोणते चिन्ह आहे? आपल्याला इकडल्या चिन्हांना हात लावायचा नाही, फक्त इथली चिन्ह बदलायची, जेणेकरून या पूर्ण याची किंमत किती आली पाहिजे? 93 आली पाहिजे. किती आली पाहिजे? 93. बर, आता काय करणार तुम्ही 93 आणण्यासाठी? तर कोणते चिन्ह बदलणार आहे? तर पहिल्यांदा आपण काय करू? ऑप्शन नुसार जाण्याचा प्रयत्न करू. तर पहिले आपण भागाकाराला चिन्ह वजाबाकीचं बदलणार आहे. जसं की मी इथे लिहिले 42 अधिक 12. भागाकाराचं काय होणार आहे? वजा 24 गुणाकारामध्ये 84, त्याला भागिले, आता पहा वजाच्या ऐवजी भागिले, किती आहे? 14. आता याची किंमत 93 आली पाहिजे. आता 93 आणण्यासाठी आपण काय करणार आहे? पहा, तुम्हाला बॉडमासचा नियम माहित पाहिजे. 14 एक 14, 14 सक 84. त्याच्यानंतर पहा 42 आणि 12, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, 54 झाले. मायनस 24 सक किती आहे? तर 144. 24 सक किती आहे? 144. मला एक गोष्ट क्लिअर व्हायला लागली, इथं प्लस 93 आहे आणि 144 मधून जर समजा तुम्ही 54 वजा केले तर मायनस 90 येतात. म्हणजे पहिला ऑप्शन घेता येईल का? तर पहिला ऑप्शन घेता येणार नाहीये. मग आता दुसऱ्या ऑप्शनचा विचार करू. दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय? तर गुणिले आणि बेरीज आहे. मग 42 प्लसच्या ऐवजी गुणिले 12, भागाकार तसंच ठेवा, किती आहे? 24. आता गुणिलेच्या ऐवजी काय होणार आहे? प्लस 84 मायनस 14. ठीक आहे, मग आता पहा, जसं की 12 एक 12, 12 दुने 24, बे एक बे, बे दुने 4, बे एक बे, इथं आले 21 अधिक 84 वजा 14. आता 84 म्हणून 14 गेले तर राहिले 70, 70 आणि हे 21 किती झाले? मग तुम्ही म्हणा सर 70 आणि 21 किती झाले? तर 70 आणि 21 झाले 91. 93 आले का? नाही. म्हणजे हा आपला ऑप्शन असणार आहे का? तर हा सुद्धा आपला ऑप्शन नसणार आहे. आता पुढे काय करायचंय? तर आता पुढे पहा, असंच आपल्याला तिसरा ऑप्शन घेऊन पाहावं लागेल. आता तिसरा ऑप्शन काय आहे ते चेक करू आपण. प्लस आणि मायनस आहे. मग आता पहा, प्लस आणि मायनसचे चेंज करायचे. तर 42 प्लसच्या ऐवजी काय असणार आहे? मायनस 12 भागिले 24 गुणिले 84 प्लस 14. कशाचा संबंध लावतो आपण? प्लस आणि मायनसचा. मग आता पहा, जसं की काय करता येईल आपल्याला? तर आता फक्त काय करायचं आपल्याला? पहा आता जसं की या दोघांचं काय होईल? भागाकार होईल. बरं, भागाकार झाल्यानंतर काय होईल? जसं की मी अजून दिलं 42 मायनस 12 भागिले 24 गुणिले 84 प्लस 14.
बर 12 एक 12, 12 दुने 24, बे एक बे, बे चौक 8, बे दुने 4, 42 मायनस 42 झिरो झाले, फक्त 14 उरायला लागले. इथं 93 पाहिजे. आता 3 ऑप्शन आपले गेले, राहिला फक्त एकच ऑप्शन, हेच उत्तर असणार आहे. तरी पण आपण तुमच्या समाधानासाठी क्रॉस चेक करून बघू. गुणिले आणि भागिले याच्यामध्ये काय करायचंय, चेंज करायचंय. तर 42 प्लस 12 भागाकाराचा गुणाकार होणार 44. काय करतो मी, चिन्ह आपसात चेंज करतोय. जर भागिले असेल तर त्याच्याऐवजी गुणिले लिहिणार, आणि गुणिले असेल तर त्याच्याऐवजी भागिले लिहिणार. मग 24 भागिले, आता भागिले मी असं पण लिहू शकतो, भागिले किती आहे 84, त्याच्यानंतर पुढे काय मायनस 14 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय मायनस 14 आहे, मायनस 14 आहे. बरं आता काय करता येईल, भागिले का 12 एक 12, 12 सती 84, सातने तर पुरा भाग जात नाही, काहीतरी चेंज काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय आपल्याला. गुणिले आणि भागिले प्लस भागिलेच गुणिले गुणिले करायचं राहिलं कुठतरी, भागिलेचं काय केलं आपण, गुणिले केलं आणि त्याचं भागिले केलं. तर हे बरोबर आहे. आपला ऑप्शन नंबर 2 चेक करून पाहू बरं एकदा, मला शंका आहे थोडीशी. ऑप्शन नंबर 2 चेक करून पाहू आपण पुन्हा एकदा. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 चेक करून पाहू, कदाचित काहीतरी मिस्टेक झाली असेल. ऑप्शन नंबर 2 काय एकदा चेक करू, कदाचित काहीतरी माझ्याकडून सोडवताना मिस्टेक झाली असेल. जसं की बघा 42 गुणिले बरी तर प्लस 12, आता पहा गुणिले आणि बेरीज यांच्यामध्ये चेंज करायचं आपल्याला. मग आता आपल्या इथंच काहीतरी गडबड झाली, ती काय गडबड आहे ती लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, मग आता पहा 42 बेरजीच्या ऐवजी काय करायचं आपल्याला, आता गुणाकार लिहायचा आहे. बरं गुणाकार किती आहे 12 भागिले किती आहे 24. आता इथं गुणिलेच्या ऐवजी काय लिहिणार आपण, प्लस 84 मायनस 14 बरोबर 93 पाहिजे. मग 12 एक 12, 12 दुने 24. ओके, त्याच्यानंतर बे एक बे, बे दुने 4, बे एक बे, कारण 21 दुने 42. बर ठीक आहे, समजा आता तुम्ही 84 मधून जर 14 वजा केले तर खाली किती राहिले, 4 4 गेले 0, इथे 70, 70 प्लस इथं 91 पाहिजे. मला असं वाटतं इथं 91 पाहिजे होते, इथं चुकून 93 झाले, इथे 91 पाहिजे होते. ठीक आहे, काय पाहिजे होते 91, कारण बाकीचं पुढंच आपण ठेवून पाहिलं तर ते येत नाहीये, म्हणजे कदाचित टायपिंग मिस्टेक असू शकते माझ्याकडून. ठीक आहे, टायपिंग मिस्टेक झाली असणार आहे. याचा ऑप्शन नंबर काय पाहिजे, त्याचा ऑप्शन नंबर 2 पाहिजे. किती पाहिजे, 2च पाहिजे. टायपिंग मिस्टेक असणार आहे, पण तरी एकदा चेक करतो मी. गुणिले आणि भागिले, तर 42 प्लसच्या ऐवजी काय प्लस 12 गुणिले 24 भागिले 84, 12 12 84, 7ने तिकडे भाग जात नाही, त्याचा विषय सोडून द्या. आता प्लस मायनसचा जर विचार केला, 42 मायनस 12 भागिले 24 गुणिले 84 त्याच्यात राहणार प्लस 12 एक 12, 12 दुने 24, 42 42ला 42 गेले ते 0 बरोबर आहे. इथं 93 नाही, तिथं 91 आहे. ती माझी काय टायपिंग मिस्टेक आहे. ठीक आहे, ती माझी काय टायपिंग मिस्टेक आहे. तर आता तुमचं उत्तर बरोबर आहे. तरी पण एकदा पहिला पण ऑप्शन चेक करून पाहिजेच का आपण, 42 प्लस 12 मायनस 24 गुणिले 84 तर भागिले, बरं भागिले गेले 14 एक 14, 14 84, आणि त्याच्यानंतर हे दोघांची बेरीज 54, 24 144, तर ते येत नाहीये. तर इथं काय पाहिजे होता 91 पाहिजे होते, चुकून टायपिंग मध्ये 93 झाले. ठीक आहे, समजा असा प्रश्न, बाकीचे खालचे 2 ऑप्शन चेक करायची गरज नव्हती, आपलं उत्तर इथं येणार होतं. ठीक आहे, थोडी माझी मिस्टेक आहे, पण आपण सुधारून घेतली. पुढे पहा, आता इथं पहा तुम्हाला नाते संबंध आहे का, A@B चा अर्थ काय आहे, ए हे बी चे पती आहे. ए हॅश बी चा अर्थ आहे ए ही बी ची मुलगी आहे. ए अँड बी चा अर्थ आहे ए ही बी ची आई आहे. ए पर्सेंटेज बी चा अर्थ आहे ए ही बी ची बहीण आहे. जर आता पहा, जर जी पर्सेंटेज V K अँड P आणि जी हॅश एस पर्सेंटेज एम आहे, तर एस हा पी चा कोण लागतो, म्हणजे एस चा संबंध पी शी काय आहे ते सांगायचंय आपल्याला. एकदम सोपा प्रश्न आहे, जसं की सिम्बॉल दिले ना तसं याला रिलेट करत चालायचंय तुम्हाला. ठीक आहे, मग आता पहिल्यांदा पहा काय सांगितलं तुम्हाला, जी पर्सेंटेज मध्ये व्ही आहे, मी जी लिहून ठेवला. बर
पर्सेंटेजचा अर्थ काय? तुम्ही म्हणा सर पर्सेंटेज म्हणजे काय? पर्सेंटेजचा अर्थ इथे पहा काय आहे का ए ही बी ची बहीण आहे. मग याचा अर्थ काय होईल? तर आता याचा अर्थ पहा काय होतोय, याचा अर्थ होईल जी ही व्ही ची बहीण आहे, म्हणजे जी काय आहे व्ही ची बहीण आहे. बहीण म्हणल्यानंतर लेडीज आहे, त्याला आपण काय केलं मायनस चिन्ह दिलं. पुढे काय सांगितलंय? तर पुढे सांगितलंय व्ही अँड के. आता अँडचा अर्थ काय? सॉरी ऍट द रेटचा अर्थ काय? ऍट द रेटचा अर्थ तुमचा ए हे बी चे पती आहे, म्हणजे व्ही हे कोणाचे पती आहे? के चे पती आहे. म्हणजे व्ही आणि के हे दोघं नवरा बायको आहे आणि व्ही हा तिचा नवरा आहे किंवा पती आहे. पती असल्यामुळे इथं प्लस चिन्ह येणार आहे आणि साहजिकची लेडीज असणार आहे म्हणून मायनस चिन्ह येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय? के अँड पी. आता के अँड पी, आता ए ही बी ची आई आहे, म्हणजे के ही पी ची आई आहे. मग के ऑलरेडी लेडीज आहे, के पी ची आई असणार आहे, म्हणजे आता खालची जनरेशन आली, मग इथे लिहिला मी पी, तिची काय ती आई आहे. आता हा पी आपला जेंट्स आहे का लेडीज आहे आपल्याला माहित नाहीये, तो तसाच ठेवला. ठीक आहे. म्हणजे हे दोघं काय आले नवरा बायको आणि त्यांचा अपत्य किंवा मुलगा किंवा मुलगी जे कोणी असेल ते काय इथं पी आहे. ठीक आहे. आता पुढे काय सांगितलंय? जी हॅश यस. आता याचा अर्थ आहे ए ही बी ची मुलगी आहे, मग जी ही यस ची मुलगी आहे. आता जी कोणाची मुलगी आहे? यस ची मुलगी आहे, म्हणजे यस साहजिकचे वरती येणार आहे. ती मुलगी असल्यामुळे ती ऑलरेडी काय तुमची लेडीजच आहे. पुढे सांगितलंय पर्सेंटेज एम. यस पर्सेंटेज एम. आता पर्सेंटेजचा अर्थ काय? ए ही बी ची बहीण आहे, मग यस ही एम ची बहीण आहे, म्हणजे यस आणि एम दोघे काय आहे? सॉरी यस काय एम ची बहीण आहे, म्हणजे ही पण काय लेडीज आहे. मग आता तुम्हाला काय सांगितलंय का यस हा पी चा कोण लागतो? मग आता पहा पी चे आई वडील व्ही आणि के, म्हणजे पी चे वडील व्ही आहे, व्ही चे बहीण जी आहे आणि ह्या दोघांची आई कोण आहे? यस आहे. म्हणजे याचा अर्थ साहजिकच आहे यस काय लागणार आहे? पी ची आजी लागणार आहे, कारण ती लेडीज आहे. म्हणजे याचा अर्थ काय तुमचा? याचा अर्थ तुमचा ऑप्शन नंबर 3 पाहिजे का काय? पी ची यस कोण लागते? आजी लागते. तर यस हा पीचा कोण आहे? तर यस हा पीचा, आता पीचा आहे तर इथं पीची आजी आहे. ठीक आहे. किंवा यस ही पीची आजी आहे. समजला असेल प्रॉब्लेम? पुढे पाहू चला. आता पहा इथं पण सांकेतिक भाषेत बायरला CSZCS. तर हा प्रश्न तुम्ही होमवर्क करा. काय करा? होमवर्क करा आणि याचं जे काही उत्तर आहे हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मला समजेल का तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर पाहता. तर मग आपल्याला काय करावं लागेल? तर आपली ही सिरीज दररोज चालू ठेवायची आहे. मग त्याचा काहीतरी फायदा व्हायला पाहिजे का नाही? नुसतं आपण घेतोय लेक्चर, घेतात तुम्ही थोडे फार जण बघतात आणि जातात. तुम्ही ऍटलिस्ट त्याच्यातून काहीतरी फायदा उचलला पाहिजे. तर ते सगळे हिंदी इंग्लिश मधले क्वेश्चन आपले मराठीत करणं, त्याचा व्हिडिओ लेक्चर करणं आणि ते तुम्हाला सांगणं समजून, तर याचा काहीतरी फायदा होईल. ठीक आहे. नाही तर आपण काय करतोय, येतोय बघतोय स्किप करतोय जातोय, तर फायदा होणार नाहीये. ठीक आहे. तर हे होमवर्क करा आणि त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. अजून एक काम आहे तुमच्याकडं, आता हे जास्तीत जास्त मुलांना याची लिंक शेअर करत चला. ठीक आहे. चॅनलला शेअर करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायची गरज नाही पडली पाहिजे, कारण तुम्ही मॅच्युअर मुलं आहात, मुली आहात, तुम्हाला कळतंय का चांगलं आहे का वाईट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न पहा. आता खालील पर्यायातून कोणता शब्द समूह अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागेवर येईल? इथं पाहिजे आपला शब्द. आता एक लक्षात घ्या, हा प्रश्न काय सोडवायचा आहे पहा. इथं डी आहे, नंतर बी आहे, इथं एच जी आहे, ए बी जी एच एम एन. म्हणजे कसं आहे रे, आता पहा मी कसं पहा ए बी असं म्हणतोय, जी एच मी पहिले अक्षर घेतच नाहीये, एम एन. आता इथं काय यायला पाहिजे? क्यू टी येतं का रे? नाही. क्यू नंतर काय आहे? ओ पी क्यू आर आहे, इथं क्यू आणि टी आहे, तर येणार नाही. त्याच्यानंतर पहा ओ पी क्यू आर, एस नंतर टी येतं पहा, एस टी हे असू शकतं. त्याच्यानंतर एम आणि व्ही काही संबंध नाही, एवढं लांब लांबचे अक्षर आहे. आता टी आणि यू, बरोबर आहे का नाही? ओ पी क्यू आर एस टी आणि यू. आता पहा ओ पी क्यू आर एस टी यू एस टी, हे पहा एस टी यू. मला टी नंतर यू येतोय, इथं पहा उलट जायचं आपलं, यू नंतर टी येतो का? नाही. तर मग हे अक्षर येणार नाही. इथं पहा एस कडून आपण टी कडे गेलोय, एस कडून आपण टी कडे गेलोय. ठीक आहे. तर मग आपल्याला इथं ऑप्शन नंबर 2 मिळतंय, बाकीचं चेक करायची गरज नाहीये. तर असे पण काही काही प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे, नाही तर नुसतं आपण करत बसायचं, वेळ वाया जायचं, कामं करायचे नाहीये.
थोडस स्मार्ट व्हायचंय आणि स्मार्ट टेक्निक काय करायचंय, प्रश्न सोडवायचे. पुढं पहा, अक्षर मालिका आहे 7, 50, 351, 2458 आणि पुढं एक आणखी मोठा अक्षर असणार आहे काहीतरी, जसं की मोठे अंक दिले हजारामध्ये. ठीक आहे, ज्यावेळेस आपल्याला अशी सिरीज येते तसं तर समजून चला वर्ग, घन किंवा गुणाकारामध्ये ती सिरीज असणार आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे का, 7 7 49 प्लस 1 बरोबर 50. 50 गुणिले 7, 50 गुणिले 7, 7 5 35 म्हणजे 350, त्याच्यामध्ये प्लस 1. मग आता मला एक समजतं का काय करायचंय, आधीच्या संख्याला 7 ने गुणायचंय आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचं आहे, तर पुढची संख्या तयार होते. मग इथं पण काय करणार तुम्ही, 2458 ला आधी 7 ने गुणणार आणि त्याच्यात 1 मिळवणार. मग 7 8 56, हातचे गेले 5, 7 5 35 आणि 5 झाले 40, हातचे गेले 4, 7 चौक 28 आणि 4 32, हातचे गेले 3, 7 2 14, 14 आणि 3 17. आता याच्यात आणखीन 1 मिळवायचं आहे, म्हणजे तुमचं उत्तर यायला पाहिजे 17,207. तर पहिलाच ऑप्शन आहे 17,207. ठीक आहे, म्हणजे काही संख्येला गुणायचंय प्लस 1 करायचंय, 7 ने गुणायचंय प्लस 1 करायचंय. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पहा. आता नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा पहा तुमचा कसा आहे, UERB, त्यानंतर RHOE, LNIK, IQFN, हे सगळे सोपे प्रश्न असतात, लॉजिक पण लवकर समजतं. आता मला परत याच्यासाठी ABCD काढावं लागेल तुम्हाला समजून सांगण्यासाठी. तर आता पहा, लॉजिकच समजून सांगितलेलं मला असं वाटतं बेटर राहील. जसं की मी आता समजा याचे प्रश्न सोडवताना काय करतो माहिती का, कधी पण शेवटच्या अक्षरापासून चालू करतो, म्हणजे मला प्रत्येक अक्षर चेक करायची गरज पडत नाही. जसं की बघा, बी नंतर काय रे, तुम्ही म्हणा सर बी नंतर C, D आणि E, 3 घरं पहा, B, C, D आणि E. बी नंतर 3 घरं E. मग आता परत ठीक आहे, आता इथं काहीतरी E नंतर 3 घरं पुढं हा अक्षर आला पाहिजे आणि त्या अक्षराच्या पुढे 3 घरं K आला पाहिजे, Kच्या पुढं N आला पाहिजे. आता मी काय करतो, ABCD लिहून दाखवतो, A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y आणि Z. ठीक आहे, आता K नंतर 3 घरं N येतो का, तर पहा 1 2 3 बरोबर 3 घरं येतो N. मग E नंतर 3 घरं काय, 1 2 3, मग E नंतर 3 घरं H, म्हणजे तर याचं शेवटचं अक्षर काय पाहिजे आपल्याला, H पाहिजे. तर शेवटचं अक्षर H पाहिजे, तर तिसरं आणि चौथं काय उत्तर येणार नाहीये. ठीक आहे, आता याचे पहिले 2 अक्षर काय सारखे, त्याच्यामुळे पहिले 2 अक्षर चेक नाही करणार. आता फक्त शेवटचं अक्षर पहा, R कडून O कडे गेलोय, आता R कडून O कडे जातोय म्हणजे R इथे O कडे गेलो म्हणजे -3 घरं रिव्हर्स गेलोय आपण. त्याच्यानंतर पुढे काय, O कडून -3 घरं जायचे, O कडून -3 घरं आपण गेलो तर काय येणार आहे, L येणार आहे, म्हणजे याच्या इथं अक्षर असणार आहे L. आता मला लक्षात आलं पहा, इथं LH आहे, इथं MH आहे, हे पण ऑप्शन येणार नाहीये. तुमचं याचं पण उत्तर काय आहे, पहिलंच आहे. तर हे होता, अशा टेक्निकनं तुम्ही जर प्रश्न सोडवले तर तुम्ही फास्ट मध्ये उत्तरापर्यंत पोहोचणार. जर सुरुवातीपासूनच चेक करत राहिले तर खूप वेळ लागणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट पहा. आता परत खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागेवर कोणती मालिका असणार आहे, 7, 17, क्वेश्चन मार्क, 137, 407. आता काय परत पुढं 1217. फरक जर घेतला तर पहा, फरक कितीचा आहे, म्हणा सर फरक याच्यात 10चा आहे. बरं, आता याच्यातला फरक माहित नाही आपल्याला, परत याच्यातला पण फरक माहित नाही, पण याच्यातला फरक जर घेतला तर काय होणार आहे, इथं राहिला 0, त्याच्यानंतर पहा इथं राहिले 40 मधून जर तुम्ही 13 वजा केले तर राहिले 27. परत याच्यातला जर फरक घेतला तर याच्यातला फरक आहे तुमच्याकडे 810चा आहे. बरं, अजून काय कळतंय मला, तर आता मला एक कळतंय पहा, का जर समजा आता इथं 10चा फरक आहे, इथं 270 आहे, इथं 810चा आहे, 27 त्रिक किती रे, तुम्ही म्हणा सर 27 त्रिक 81. मग आता याला जर गुणून पहा, इथं काहीतरी संख्या असणार आहे, त्याला गुणल्यानंतर 13 गुणल्यानंतर मी काय सांगतोय पहा, आता इथं आपल्याकडे काय एकच मिनिटासाठी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करतो, तुम्हाला समजायला सोपं जाईल. ठीक आहे, आता पहा या दोघांमध्ये काय 27 त्रिक 81चा फरक आहे. आता मला काय करायचं आहे, इथं काहीतरी संख्या असणार आहे, आपण ते लॉजिक आहे का नाही ते पाहू. मग आपण काय करू, 10 त्रिक 30, इथं 30 असणार आहे. ठीक आहे, मग इथं जर 30 असेल तर 17 मध्ये जर 30 मिळवले तर 17 आणि 30 या दोघांची काय करायची आपल्याला बेरीज. तर ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी व्हायला पाहिजे
47 किती यायला पाहिजे 47 असं आपण थोड्या वेळ समजलंय. आता फक्त पुढे क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे. मग आता 137 म्हणून 47 गेले तर इथे येतात 90. किती येतात 90. मग आता 30 तारीख 90 आहेच की बरोबर की नाही. पहा 10 गुणिले 3 30, 30 गुणिले 3 90, 90 गुणिले 3 270, 270 गुणिले 3 810. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर काय पाहिजे 47 पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. तर ह्या अशा गोष्टी करून पाहिजे तुम्हाला का जेणेकरून समजायला सोपं जाईल. अजून एक पहा. आता पहा खालील समीकरणाला गणितीय पद्धतीने बरोबर करण्यासाठी कोणत्या दोन संख्यांना, आता पाहिजे संख्यांना म्हणते, कोणत्या दोन संख्यांना परस्पर बदल करावा लागेल. म्हणजे दोन संख्या बदलून पाहिजे. ठीक आहे. आता दोन संख्या बदलून पाहून आपलं उत्तर काय आलं पाहिजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर आलं पाहिजे 26. काय आलं पाहिजे उत्तर 26 आलं पाहिजे. मग कसं आणता येईल 26 उत्तर. तर कोणत्या दोन संख्या बदलल्या पाहिजे. तर तुम्हाला मी हे सांगेन तर इथं ऑप्शनचा वापर करा. पहिला ऑप्शन जर घेतला तर काय येईल 8 गुणिले 15च्या ऐवजी लिहिली आता आपल्याला 15 आणि 14 यांच्यात काय होणार आहे आदला बदल. मग 15च्या ऐवजी लिहिले आपण 14 भागाकारामध्ये 3. आता बॉडमोडचा नियम काय सांगतो जसं की इथं पूर्णांकात उत्तर आहे. जर तुम्ही 14ला 3 ने भाग दिला तर ते दशांश अपूर्णांकात जाईल. दशांश अपूर्णांकात उत्तर देणंच जाईल पण ते आवर्ती अपूर्णांकात जाईल. त्याच्यामुळे हा ऑप्शन आपला कॅन्सल झाला. दुसरा काय 4 आणि 8. मग आता 8च्या जागेवर 4 येणार गुणाकारामध्ये 15 भागिले 3 प्लस तसाच ठेवा 14 तसेच ठेवा मायनस किती घेणार तुम्ही 8 घेणार. आता यांचं 3 1 3 3 5 15 4 5 20 20 आणि 14 20 आणि 14 34 34 वजा 8. 34 मधून 8 गेले तर बरोबर काय उरतात 26 उरतात. तर याचं उत्तर 26 बरोबर 26 आहे. म्हणजे आपल्याला दुसरं उत्तर आपलं काय बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ऑप्शन नंबर 2 आपला बरोबर आहे. ठीक आहे. तर मग हे काय 14ला तुम्ही 3 ने पूर्ण भाग देऊ शकत नाहीये. पूर्णांकात जात नाही तो आवर्ती दशांश अपूर्णांकात जातोय. म्हणून मी तिथं डोकं लावलं तर ते पॉईंट मध्ये उत्तर येणार आहे पुढे चालून काही जरी केलं तरी. त्याच्यामुळे मी काय केलं ते ऑप्शनच कॅन्सल करून टाकलं डायरेक्ट. ठीक आहे. म्हणजे बाकीचे कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही आपल्याला. आता याच्यामध्ये काय सांगितलंय 8 व्यक्ती 2 समांतर ओळीमध्ये प्रत्येक ओळीमध्ये 4 व्यक्ती याप्रमाणे बसलेले आहेत. बसलेल्या व्यक्तींमध्ये समान अंतर आहे व ती एकमेकांकडे तोंड करून बसली आहेत. पहिली ओळ ठीक आहे. ही ओळ क्रमांक आपली 1. इथे व्यक्ती बसवले 4 1 2 3 4. दुसरी क्रमांक ओळ. ठीक आहे. आता इथं पण 4 व्यक्ती बसवायचे आपल्याला. 4 व्यक्ती बसवले 1 2 3 4. पुढे काय सांगितले पहा LMNO बसलेले आहेत आणि त्यांची सर्व तोंडे दक्षिण दिशेला आहे. यांची तोंडे दक्षिण दिशेला आहे. यांची तोंडे काय तुमची दक्षिण दिशेला आहे आणि यांची तोंडे मग एकमेकांकडे म्हणल्यानंतर उत्तर दिशेला असणार आहे. खालचं वाक्य पण असं हा उत्तर दिशेला आहे. ठीक आहे. आता पुढे काय सांगितलंय तर हे तुम्हाला फक्त याच्यावर मांडणी करायची का कोण पुढे बसलेले. N हा आपल्या रांगेत सर्वात उजवीकडे बसलेल्या व्यक्तीच्या शेजारी बसलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला L M N आणि O हे 4 व्यक्ती बसतात हे लक्षात घ्या. पण ते दिलेल्या प्रमाणे नाहीये. त्याच्यामध्ये अल्टरनेट चेंज काही असू शकतो. मग आता तुम्हाला काय सांगितलं का N हा आपल्या रांगेत उजवीकडे. आता पहा मी जर माझं तोंड वर उत्तर दिशेला असेल तर माझी उजवी बाजू ही होईल आणि माझं जर तोंड दक्षिण दिशेला असेल तर ही माझी काय ही माझी उजवी बाजू आहे. ही माझी डावी बाजू. मी लिहून घेतो तुम्हाला समजायसाठी. मला पहिल्या रांगेसाठी पहिल्या ओळीसाठी ही माझी हीच माझी उजवी बाजू आहे. ही माझी डावी बाजू आहे आणि यांच्यासाठी ही माझी डावी बाजू आहे आणि ही माझी उजवी बाजू आहे. हे लक्षात घ्या. मग आता तुम्हाला काय सांगितलं N हा आपल्या रांगेत सर्वात उजवीकडे बसलेल्या व्यक्तीच्या शेजारी बसलेला आहे. सर्वात उजवीकडे म्हणजे इथं आणि याच्या शेजारी कोण आहे N आहे. म्हणजे N ची किंमत इथं असणार आहे. पुढे काय सांगितलंय आणि त्याचे तोंड R कडे आहे. आता त्याचे तोंड R कडे म्हणजे R इथं असणार आहे कारण तोंड समोरासमोर आहे. S आपल्या ओळीत सर्वात डाव्या बाजूला आहे. आता इथं LMNO इथं वर आहे. OPQRS इथं आहे सगळे खाली. ठीक आहे. मग आता काय सांगितलं S हा आपल्या ओळीत सर्वात डाव्या बाजूला आहे. बरं S हा आपल्या ओळीत सर्वात डाव्या बाजूला बसलेला आहे. म्हणजे साहजिकच आहे इथं तुम्ही इथं S आहे कोपऱ्यात. पुढे काय सांगितलंय Q R च्या ठीक उजव्या बाजूला बसला आहे. Q R च्या ठीक उजव्या बाजूला बसला आहे. R च्या ठीक उजव्या बाजूला इथं Q आहे
मग आता साहजिकच कोण असणार आहे, पी असणार आहे. बरं, एकच जागा शिल्लक राहिली म्हणून पी येतो. आणि त्याचे तोंड एल कडे आहे. कोणाचे? क्यूचे. क्यूचे तोंड एल कडे म्हणजे एल इथं असणार आहे. बरं, पुढे काय सांगितलं? ओ आपल्या ओळीत सर्वात शेवटी डावीकडे बसला आहे. ओ आपल्या ओळीत सर्वात शेवटी डावीकडे बसला आहे म्हणजे ओ इथं आहे. तर मग इथं राहिला फक्त तुमचा यम. कोण राहिला बसवायचा? यम. आता तुम्हाला पुढे सांगितलं का दक्षिण दिशेला तोंड करून बसलेल्या व्यक्तींमध्ये शेवटी उजवीकडे कोण बसलाय? शेवटी उजवीकडे कोण बसलाय? यमच बसलेला आहे. म्हणजे ऑप्शन नंबर तुमचं 4 आहे. काय ऑप्शन नंबर 4 आहे. तर याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला थोडंसं ठेवता येतं, मांडता येतं. ठीक आहे. तर हे होते आपले सगळे 18 क्वेश्चन. किती क्वेश्चन होते? जवळपास 18 क्वेश्चन होते. तर पहा, याचं विश्लेषण घेतलंय आपण. विश्लेषण बुद्धिमत्तेचं सोपं असतं, गणित थोडंसं हार्ड असतं. ठीक आहे. तरी पण तुम्हाला बुद्धिमत्तेत पण 20 पैकी 18, 19, 20 पैकी 20 मार्क घ्यायचे. शक्यतो 18 प्लसच घ्यायचे किंवा 19, 20च घ्यायचे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त म्हणून शेअर करा. आपण इथं थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये गणिताचं विश्लेषण घेऊ. थँक्यू.